नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि कादंबरी वाचनाचा, श्रवणाचा जरूर आनंद घ्या. कुंती 20. स्वयंवराचा दिवस उजाडला. नगर आमंत्रितांनी गजबजून गेलं. राजवाड्यासमोरच्या मोकळ्या पटांगणात एक भव्य मंडप उभारण्यात आला. बाबा लहान मुलांच्या उत्साहानं काय पाहिजे काय नको हे पाहत सगळ्या मंडपभर फिरू लागले. नगरजन येऊन वाड्याची सजावट करू लागले. नगारे, तंतुवीणा वाजू लागल्या. मगध, कोसल, मद्र, चेदी, पांचाल, विदेह, काशी आदी सर्व देशांचे राजेश्वर स्वयंवरासाठी आले. मथुरेहून आई आणि बाबा कन्यादानासाठी आले होते. त्यांच्याबरोबर वसुदेव हा बंधू आणि श्रुतश्रवा नावाची, जिला मी प्रथमच पाहत होते, ती बहीण आली. राजवाड्यावर फार वर्षांनंतर स्वयंवराचा हा समारंभ होत होता, म्हणून सगळीकडे उत्साहाची कारंजी फुलली होती. विवाह स्त्रीची जीवनसरिता एका सबल आणि पराक्रमी पुरुषाच्या समुद्राला मिळते ते संस्मरणीय वळण. एका स्त्रीच्या उमललेल्या सुगंधी जीवन पुष्पाची सासरच्या विविध माणसांच्या मालिकेत मधुर गुंफण. स्त्रीच्या जीवनातील पहिलाच मंगल संस्कार. आर्य स्त्रीचा पुनर्जन्म. स्वयंवराची वेळ झाली. मंडप नगरजनांनी आणि आमंत्रितांनी काठोकाठ भरून गेला. बाबांनी उठून सर्वांना उद्देशून सांगितलं, आर्य वार्तातील पराक्रमी राजराजेश्वर हो, मथुरेचा यादव राजा शूरसेन याची औरस कन्या पृथा, माझी मुलगी कुंती आता मंडपात वरमाला घेऊन येईल. आपल्यांपैकी अनुरूप वराच्या गळ्यात ती स्वेच्छेनं वरमाला घालेल. आपण सर्वजण या स्वयंवराला आलात हे पाहून माझं मन आनंदानं भरून गेलं आहे. एक भोजवंशीय राजा म्हणून मी आपलं स्वागत करतो. या स्वयंवरासाठी कोणताही पण मांडण्यात आलेला नाही. माझ्या कन्येची, कुंतीची पसंती हाच या स्वयंवराचा पण आहे. सगळ्यांनी उठून बाबांना आदरानं अभिवादन केलं. मंडपात सगळीकडे शांतता पसरली. हातात शुभ्र कमळ फुलांची वरमाला घेऊन मी अमात्यांच्या मागून मंडपात प्रवेश केला. कुणीतरी ललकारी दिली, यादव कुलोत्पन्न मथुरा देशीय स्वरूप सम्राज्ञी राजकुमारी कुंती देवी. सगळे राजेश्वर क्षणभर उठून उभे राहिले. बाबांनी हात वर करताच ते पुन्हा खाली बसले. माझ्या अंगातून विजेची एक लहर चमकून गेली. आज माझ्या भावी आयुष्याच्या यात्रेतला सहयात्री मला अचूक निवडायचा होता. आजची माझी निवड माझं भवितव्य ठरवणारी होती. एकाएकी कानांवर काळजाची धडधड ऐकू येऊ लागली. वर मला सावरीत मी अमात्यांच्या मागून हळूवार पावलं उचलीत मंडपातून चालू लागले. अमात्य एका एका राजेश्वराचे वर्णन ऐकवीत होते. आपणाला माहीत असलेली सगळी विशेषणं ते वापरीत होते. मी किनारी कटाक्षानं त्या त्या राजेश्वराकडं पाहत होते. नापसंतीनं पुढं जात होते. एक एक करता बसलेल्या सर्व राजेश्वरांची बैठक संपत आली. शेवटचं एकच नाव शिल्लक राहिलं. मगध देशाचे शत्रुतापन महाराज दीर्घ. अमात्यांनी माहिती सांगितली. काहीतरी बोलण्यासाठी बाबा उभे राहिले. एवढ्यात मंडपाच्या पश्चिमेच्या दिशेनं गोंधळ झाला. नगरजन भराभर बाजूला सरकू लागले. पाठोपाठ हजारो घोडेस्वार वाड्याच्या महाद्वारातून आत घुसले. कुणीतरी ललकारी दिली, हस्तिनापुराधिपती कौरवराज महाराज पांडू. हातातील माला सावरून मी पश्चिमेकडे पाहू लागले. एक उंच गौरवर्णी बांधेसूद आकृती मंडपातून पुढे सरकत होती. मावळत्या सूर्यदेवांचे किरण पाठीमागून त्या आकृतीवर पडले होते. आकृतीची चर्या पुष्ट गोल होती. जणू सूर्यदेवच स्वयंवरातल्या कुंतीची लाज राखण्यासाठी येत होते. ती आकृती मंडपात येताच मी पुढे झाले. हातातील वरमाला मी त्या पुरुषश्रेष्ठाच्या गळ्यात घातली. चोहो बाजूला टाळ्यांचा कडकडाट झाला. कुणीतरी आनंदानं ओरडलं, हस्तिनापूर कौरव कुलभूषण महाराणी कुंती देवींचा. सगळ्यांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. विजय असो. मी राजकुमारी कुंतीची महाराणी कुंती झाले. माझं मन आनंदाच्या सागरावर डोलू लागलं. सगळ्या आर्यावार्तात
विक्रमाचा धाक असलेल्या हस्तिनापूरच्या कुरुकुलाची मी महाराणी झाले. महाराजांसमवेत मी बाबांना आशीर्वादासाठी नमस्कार केला. त्यांनी भारावून आशीर्वाद दिला. कुरुकुलाची दुमदुमणारी कीर्ती तुझ्यामुळं स्वर्गलोकात जाओ. आजपर्यंत झालेल्या सर्व अपेक्षित घटनात ही एकच घटना मला धीर देणारी होती. माझ्या इच्छेनं घडलेली होती. मी निर्धास्त झाले होते. धन्यवाद. कुंती 21. 8 दिवसानंतर मी महाराजांबरोबर हस्तिनापुराला जाण्यासाठी रथात बसले. सगळे नगरजन मला निरोप देण्यासाठी सीमेपर्यंत आले होते. बाबा उत्तरीयानं डोळे पुसीत होते. वसुदेवासह मी सर्वांचा निरोप घेतला. महाराणी कुंती म्हणून मी हस्तिनापुराला चालले. नगरातील एकच महत्वाची स्त्री मी माझ्याबरोबर घेतली होती आणि ती म्हणजे धात्री. माझं मन अनेकविध संमिश्र भावनांनी भरून आलं. माझ्या स्मृतींची रांगोळी अंगावर कोरून घेणाऱ्या त्या नगराला वंदन करून मी निरोप घेतला. रथ हस्तिनापुराकडे धावू लागला. नगराच्या सीमा मागं पडू लागल्या. शेवटी अश्व नदीचं पात्र आलं. तिच्या पात्राच्या दर्शनानं अग्नीच्या ठिणगीनं जसा वनवा पेटावा तसा विवाहापूर्वीच्या त्या आठवणींनी माझ्या मनाचा डोंब उसळला. तिच्या लाटे लाटेवर मला ती 2 सोनेरी कुंडलं दिसू लागली. 2 गोंडस हात दिसू लागले. ज्या हातांनी राजदंड धरावा तेच हात आता आसूड आणि घोड्याचे वेग धरतील. दैव हे किती निर्दयी असतं. त्यानं मला मथुरेहून या नगरात आणलं. माझ्या या नगरातील जीवनात काही दुःख नाही हे त्याला पाहावलं नाही. त्यानं हिमालयातून दुर्वासांना इथं पाठवलं आणि मी हस्तिनापुराला जात होते. माझे ते तेजस्वी बाळ मात्र चंपानगरीत होतं, एका सारथ्याच्या पर्णकुटीत. त्याची आठवण म्हणून मी अश्वनदीला श्रद्धेनं वंदन केलं. राजकुमारी कुंती कौरवांची महाराणी म्हणून चालली होती. स्त्रीचं जीवन म्हणजे अनेक उलथापालथी. कधी ती कुणाची कन्या, कुणाची पत्नी, कुणाची माता असते, तर कधी कुणाची सून, कुणाची भावजय असते. तिला स्वतःचं स्वातंत्र्य असं कधी असतच नाही. असलं तरी दाखवता येत नाही. कुंती 22. आम्ही हस्तिनापुराला आलो. हे महाराणी शकुंतला, सुवर्णा, यशोधरा, तप्ती, शुभांगी, सांप्रिया, अमृता, सुयशा आणि सत्यवती अशा महाराण्यांचं नगर होतं. एकीपेक्षा एक सरस महाराण्यांनी कुरुकुलाची कीर्ती आर्यावर्तात पसरवली होती. माझं मन नगरात प्रवेश करताच भारावून गेलं. हजारो नगरजन आपल्या महाराणीचं स्वागत करण्यासाठी गंगेच्या पवित्र तीरावर जमले होते. आनंदानं धुंद होऊन ते घोषणा देत होते, फुलं उधळीत होते, वाद्य वाजवीत होते. गंगेच्या लहरी लहरी आनंदानं नाचून कुरुकुलाच्या सुनेचं स्वागत करीत होत्या. हीच गंगा चंपानगरीत माझ्या पुत्राचं लालन पालन करणार होती, म्हणून मी तिला वाकून वंदन केलं. वाजत गाजत आम्ही राजवाड्यावर आलो. महाद्वारात राजमातेनं मला ओवाळलं. जवळच वडिलांसारखे पूज्य असलेले महाराज भीष्म आणि धृतराष्ट्र उभे होते. श्रद्धेनं मी त्या सर्वांना वंदन केलं. मला आशीर्वाद देताना विदुर म्हणाले, मुली, राजा शूरसेनाशी या कुलाचं नातं आज जोडलं गेलं. हे भवितव्याच्या दृष्टीनं छान झालं. कौरवांच्या त्या अफाट सामर्थ्याची साक्ष देणाऱ्या राजवास्तूत मी कुरूंची महाराणी म्हणून तरुण वयात पाऊल टाकलं. मन पिसासारखं हलकं झालं. सौख्याचे अमृत मेघ माझ्या डोक्यावर असंख्य धारांनी वर्षाव करू लागले. कुंती 23. हस्तिनापुरात माझे दिवस आनंदात जात होते. दिवस केव्हा उगवत होता आणि केव्हा मावळत होता ते सुद्धा मला समजत नव्हतं. धात्री रोज पराक्रमी पूर्वजांच्या निरनिराळ्या कथा सांगत होती. बालपणातील फुलपाखरामागं धावणारी पृथा माझ्या मनाच्या पटलावरून अस्पष्ट होऊ लागली. भोजपुरात भिंतीवर डोकं आपटणारी असहाय्य कुंती अदृश्य होऊ लागली. खरोखरच विस्मृती ही माणसाच्या जीवनातील किती प्रभावी शक्ती आहे. दैनंदिन जीवनात अशा कितीतरी असंख्य घटना घडत असतात. त्या सगळ्याच माणसांच्या मनात राहिल्या तर त्याचा परस्परांशी संबंध लावताना मेंदू कातावून जाईल, वेळ लागेल त्याला. म्हणूनच निसर्गानंच हे विस्मृतीचं अमोल देणं मानवाला दिलं असावं. माझ्या पूर्वीच्या सर्व आठवणी आता हळूहळू बुजू लागल्या.
माझं मन मनोरथांच्या सुयांनी महाराणी कुंतीच्या जीवनाचं राजवस्त्र हळुवार विणू लागलं. मी स्वतःच्या भाग्यावर संतुष्ट होऊ लागले. आता मला काय कमी होतं? मान मान्यता, संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा सगळं सगळं माझ्या पायाशी लोळण घेत होतं. महाराजांच्या सारखा प्रेमळ, पराक्रमी आणि देखणा पती होता. रोज दर्पणात बघून केशभूषा करवून घेताना मी माझ्याच प्रतिबिंबाला म्हणे, कोण तू? महाराणी कुंतीकडं अशी टक लावून काय पाहतेस? दृष्ट लागेल तिला तुझी. तरीही हसत ते माझ्याकडं पाहतच राही. लटक्या रागानं मी कुपीतलं मुखचूर्ण त्या बिंबाच्या अंगावर फेकी. चूर्ण सगळ्या दर्पणभर पसरे. प्रतिबिंब अदृश्य होई. मी एक गोल गिरकी घेई आणि कक्षाच्या गवाक्षात येऊन उभी राही. तिथून गंगेचं विशाल पात्र दिसे. गंगेवर असंख्य कारंडव पक्षी स्वैरपणे भराऱ्या मारीत असताना पाहून जीवन म्हणजे गोड झोके देणारा एक हिंदोळाच आहे असं मला वाटे. अशीच मी एकदा गंगेकडं एकटक पाहत उभी होते. मागून येऊन कुणीतरी एकदम माझे डोळे झाकले. मी दचकून गेले. हातांची डोळ्यांवरची पकड जास्त घट्ट झाली होती. ते महाराज होते. मी लाजून लाल झाले. मला जवळ घेत ते म्हणाले, कुंती, पुरुष पराक्रम करायला लागले की पराक्रमाची मालिकाच तयार होते. तुला जिंकलं खरं, पण राजाच्या 2 स्त्रिया असतात. एक त्याची पत्नी आणि दुसरी त्यानं जिंकलेली धरती. धरतीशिवाय राजा म्हणजे आयाळाशिवाय सिंह. मी मान खाली घालून ऐकत होते. त्यांच्या या एकाच अस्पष्ट स्पर्शात किती किमया होती. माझ्या शरीराचा मोरपंख पिसारून नाचू लागला. हनुवटी बोटांनी वर उचलीत ते मला प्रेमानं म्हणाले, हे राज्य पूर्वजांचं आहे. मी स्वतः जिंकलेल्या राज्याची त्यात आणखी भर घालणार आहे. उद्याच मी दिग्विजयासाठी बाहेर पडणार आहे. दिग्विजय म्हणजे सतत लढाई. एका पाठोपाठ एका नव्या दमाच्या राज्याशी युद्ध. जीवन मरणाचा खेळ. त्याचा हात हातात घट्ट दाबून धरला. माझी भीती त्यांनी त्यातून ओळखली. माझ्या डोळ्यात खोल पाहत ते म्हणाले, कुंती, घाबरू नकोस. हे कुरूंचं रक्त आहे. याला पराभव माहीत नाही. मी लवकरच परत येईन. त्यांच्या डोळ्यातून आत्मविश्वासाच्या ठिणग्या बाहेर पडू लागल्या. आपल्या बळकट हातांनी त्यांनी मला अधिकच जवळ घेतलं. त्यांचे उष्ण ओठ माझ्या ओठांवर टेकले. गंगेवरून येणाऱ्या चोंबड्या थंड वायुलहरी उगाच 2 तप्त शरीरांना थंड करण्याचा दुबळा प्रयत्न करू लागल्या. कुंती 24. दुसऱ्या दिवशी कुरूंचं निधड्या छातीचं अफाट चतुरंग सैन्य दिग्विजयाला जाण्यासाठी सज्ज झालं. महाराज लोहत्राण घालून योद्ध्याचा वेश चढवून सर्व सैन्याच्या अग्रभागी उभे राहण्यासाठी राजवाड्याबाहेर पडू लागले. सर्व वडीलजनांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले. शेवटी राजमातेनं त्यांना आशीर्वाद देताना सांगितलं, पांडू, तुझं क्षेम दूताकडून वरचेवर कळवीत जा. सांभाळून वाग. मी पुढं होऊन त्यांच्या कपाळावर केशरी टिळा लावला. वाकून त्यांच्या पाया पडताना मी हळूच पुटपुटले, येताना एखादी चांगली पत्नी पण आणा. मी वर उठताच त्यांनी आश्चर्यानं विचारलं, पत्नी? होय, राजाच्या 2 स्त्रिया असतात. एक त्याची पत्नी आणि दुसरी त्यानं मिळवलेली धरती. ठीक आहे म्हणत ते वळले आणि सैन्याच्या अग्रभागी असलेल्या एका पांढऱ्या शुभ्र अश्वावर आरूढ झाले. त्यांनी संकेत करताच कुरूंचं सैन्य चालू लागलं. त्रिकोणी भगवा ध्वज कपोताच्या पंखासारखा फडफडवत पूर्व दिशेला निघून गेला. माझं मन अभिमानानं भरून आलं. कुंती 25. नित्यदूत वार्ता घेऊन येत होता. एकामागून एक राज्य जिंकीत कौरवांचं विजयी सैन्य रत्न, मोती, पोळी, सोनं, वैदुर्य, मानकं, रूप, गायी, घोडे, हत्ती, धान्य यांची खंडणी घेत पुढं चाललं होतं. दशार्ण, मगध, मिथिला, विदेश, काशी, सुहय, पुंडू असे सगळे देश कौरवांपुढं हार खात होते. सैन्य बाहेर पडून आता 4 महिने लोटले होते. हे 4 महिने म्हणजे मला 4 युगांसारखे वाटले होते. युद्धावर जाणाऱ्या विजयी वीराची पत्नी मनाच्या कोणत्या अवस्थेत असते हे जाणायला वीर पत्नीच व्हावं लागतं. 4 महिन्यानंतर वार्ता आली की सर्वत्र यशस्वी होऊन महाराज परत येत आहेत.
सगळ्या नगरात उत्सुकता पसरली. महाराज भरतानंतर दीर्घकाल कुरुकुलात असला दिग्विजय कुणीच केला नव्हता. माझं मन अभिमानानं भरून आलं. बाबा एकदा म्हणाले होते, वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं. माझं मन मला सांगू लागलं, ही धुंदी सांसर्गिक असते. केव्हा केव्हा वीर पत्नीलाही ती चढते. आता मी दिग्विजयी महाराज पांडूंची लाडकी पत्नी कुंती होते, महाराण्यांची महाराणी. माणसांच्या दैवाचा समुद्र कधी कधी भरती आल्यासारखा फेसाळत असतो, हेच खरं. खंडणीनं भरलेल्या शेकडो गाड्या एकामागून एक येऊन राजवाड्यासमोर लागू लागल्या. मागून विजयी कौरव सैन्य नगरात घुसलं. शेवटी महाराज अंबारीतून आले. त्यांची छाती उन्नत होती, पण त्यांच्या डाव्या हाताला एक सुंदर स्त्री बसली होती. कोण होती ती? महाराजांजवळ बसण्याचं धाडस तिनं कसं केलं? शंकेची जळू माझ्या स्त्री मनाला डसू लागली. अंबारी महाद्वारात आली. मी नेहमीप्रमाणे पुढं झाले, पण माझं सगळं लक्ष त्या स्त्रीकडं होतं. ती सुंदर होती. महाराजांकडं बघून ती खुदकन हसली. माझ्या संयमाचे बांध फुटू लागले. शेवटी स्वतः महाराजाच म्हणाले, कुंती, तू जाताना पत्नी आणा म्हणून सांगितलं होतंस. ही शल्याची भगिनी माद्री बघ, तुझ्यापेक्षा किती सुंदर आहे. एकूण महाराजांनी माझे शब्द माझ्यावरच उलटवले होते. तर पुरुष असल्या बाबतीत केव्हा पडत्या फळाची आज्ञा घेतील हे कोणत्या स्त्रीला सांगता येणार नाही. या राजवाड्याची तर ती परंपराच होती. रात्री मला सेनापतींकडून कळलं की मद्र देशाच्या महाराज शल्यांनी पितामहांच्या सल्ल्यानं आपल्या बहिणीसाठी विजयी महाराजांना पांचालांच्या राज्यात अगोदरच गाठलं होतं. वैभवशाली कुरुकुलाशी आपला रक्ताचा संबंध जोडावा या कल्पनेनं महाराजांना त्यांनी आपली बहीण माद्री हिच्याबद्दल विचारलं. महाराजांनीही त्यांच्या विनंतीला माद्रीच्या सौंदर्याकडे बघून संमती दिली. येताना ते तिला घेऊनच आले होते. आता नगरात 2 महाराण्या झाल्या होत्या, एक कुंती आणि दुसरी माद्री. त्या रात्री झोपताना मी विचार केला, अतिसौख्य ही काही बरं नव्हे. एखादं लहान बालक अतिशय देखणं असलं की त्याच्या गालाला दूरदृष्टीच्या स्त्रिया तीट लावतात. सौख्याचंही तसंच असतं. त्यात सुद्धा कुणीतरी वाटेकरी असावाच, कुठंतरी तीट असावीच. बरं झालं महाराणी माद्री आली ते. आता या कुंतीला एक स्त्री म्हणूनही जगायला थोडी मोकळीक मिळेल. महाराणीपणाची अर्धी धुरा आता माद्री सांभाळेल. माझ्यापेक्षा सुंदर असल्यानं महाराजांना आनंदी ठेवील. शेवटी जीवन म्हणजे कुठंतरी केलेली तडजोडच नसते काय?